हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 23 नोव्हेंबर आणि आज आहे आमच्या प्रिन्सेसचा म्हणजे स्नोवीचा फर्स्ट बर्थडे. तर अगोदर आम्ही तिचं असं छोटंसं सेलिब्रेशन करून घ्यायचं म्हणजेच केक स्मॅश करायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही एक छोटासा केक आणला होता आणि हे घरीच आम्ही छोटंसं डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं. तर इथं मम्मी पहिला स्नोवीला ऑप्शन करून घेतली, त्यानंतर मी वगैरे आरती केली आणि मग अशा पद्धतीने एक छोटासा केक स्मॅशचा कार्यक्रम आम्ही अगोदर करून घेतला आणि त्यानंतर तर स्नोवी खूप छान मजा येत होती तिला हे सगळं करताना. आणि आता ती फायनली केक कट करायला घेणार आहे. तर तिचा फर्स्ट बर्थडेचा केक जो की स्मॅश पण करणार आहे आणि पहिला कटही करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आम्ही तिचा फायनली केक कट करून घेतला तिच्या हातून. हॅपी बर्थडे टू यू. कुणाला पाहिजे कुणाला पाहिजे. त्याचबरोबर स्नोवीच्या वाढदिवसनिमित्त काहीतरी लहान मुलांना खाऊ द्यावा यासाठी गावातील अंगणवाडीतील मुलांसाठी आम्ही खाऊ वाटप केला आणि त्याचबरोबर मराठी शाळेमध्ये सुद्धा करणार होतो, पण त्यांना संप असल्यामुळे सुट्टी होती, सो तिथं नाही वाटता आलं. सो फक्त अंगणवाडीमध्ये श्रीषाच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांचे आशीर्वाद, छान छान शुभेच्छा तिच्या पाठीमागे असाव्यात यासाठी आम्ही खाऊ वाटप केला. आणि सगळ्यांनी म्हणा थँक्यू काका म्हणा. थँक्यू. आम्हा काकाला बोलतो तसं थांबा. विद्या थांब, सांगतो तुला भारी आयडिया. सांभाळा रे त्याचा लाडू आधी सांभाळ. थांब थांब 1 मिनिट थांबा. आणि इकडे आता स्नोवीच्या फायनली बड्डे पार्टीचं जे डेकोरेशन आहे ते आम्ही इकडं स्टार्ट केलेलं आहे. हे आहे चंदगडचे समर्थ बलून डेकोरेशन. यांच्याकडे खूप छान छान बड्डेज, डोहाळे जेवण किंवा लग्नासाठी खूप छान छान डेकोरेशन्स आहेत. तुम्हालाही जर सांगायचं असेल तर नक्की तुम्ही यांच्याकडे ऑर्डर देऊ शकता. यांनीच माझ्या डोहाळे जेवण आणि त्याचबरोबर नामकरणचं आणि आता बड्डे पार्टी हे तिन्ही डेकोरेशन यांच्याकडेच आम्ही सांगितली होती. खूप छान सपोर्ट करतात हे, खूप चांगल्या पद्धतीने यांनी आम्हाला डेकोरेशन करून दिलं होतं. त्याचबरोबर तिचे जे मंथली आम्ही बड्डे शूट केले होते त्याचे इथं सगळे पिक आम्ही असं अरेंज केलेले आहेत. ते पण खूप छान वाटत होते बघायला. आणि बलून जे होते ते आम्ही लव्हेंडर प्लस व्हाईट असे 2 कलरमध्ये सांगितले होते आणि आमचा ड्रेस कोड जो होता तिघांचा तो पर्पल प्लस लव्हेंडर असा होता. सो अशा पद्धतीचं आजचं हे डेकोरेशन आम्ही फायनल केलं होतं. त्याचबरोबर हे डिजिटल बनवलं होतं, जे की आम्ही तिचे फोटोशूट करून घेतले तेच फोटो याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि फायनली आमची बार्बी डॉल इथं रेडी झालेली आहे. मस्त असा लॅव्हेंडर बार्बी फ्रॉक घातला आहे. त्याचबरोबर मागे बटरफ्लाय विंग्स आहेत आणि डोक्यावरती छान असे बटरफ्लाय क्राउन्स घातलेला आहे आणि छान असे व्हाईट शूज घातलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं बर्थडे सेलिब्रेशन करायला आमची प्रिन्सेस आता रेडी झालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही केक कट करून घेऊ आणि हा आहे तिचा बार्बी डॉल. तर इकडे चालू आहे तिच्या एंट्रीची तयारी, जी की आम्ही गाडीवरून करणार होतो, पण ती अजिबात बसतच नव्हती आणि बसवल्यानंतर तिचा फ्रॉक पूर्ण असा फुलून ती अशी एकदम आतमध्ये बसल्यासारखी वाटत होती. त्यानंतर आम्ही ठरवलं की वॉक करतच एंट्री करायची. तरी पण ती थोडीफार रडत होती, कारण दिवसभर ती झोपलीच नव्हती, त्यामुळे तिला थोडासा कंटाळा पण आलेला होता. आणि मग नंतर आम्ही फायनली वॉक करत जायचं ठरवलं. एंट्रीसाठी आम्ही मागवली होती कोल्ड स्पायरो, म्हणजेच कोल्ड फायर पण म्हणतात त्याला, ते आम्ही मागवलं होतं.
आणि त्यानंतर आम्ही आता एंट्री स्टार्ट केली. झूम करून असं काढ, झूम करून काढते काय कंटिन्यू होते सगळं डायरेक्ट बरोबर. हां घ्या 1 2 3 दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी तिचा मामाचा सुद्धा आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला, कारण त्याचाही बड्डे 24 नोव्हेंबरला होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुन्हा भेटू असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. मस्त रहा, एन्जॉय करा.